बघा आज आपण प्रॅक्टिकल घेणार आहे कंट्रोल पॅनल ऑफ मोटर जनरेटर सेट DC टू AC. म्हणजे DC पासून आपल्याला AC सप्लाय तयार करायचा आहे. मग तो AC आपण कसा तयार करतो तर AC जनरेटरची व्याख्या सांगतो. पहिल्यांदा जनरेटर म्हणजेच काय तर त्या ठिकाणी यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करणे या असं जे यंत्र जे करून देतं त्याला जनरेटर्स असं म्हणतात. मग ते जर सप्लाय तुम्ही AC बाहेर काढत असाल तर AC जनरेटर, DC सप्लाय बाहेर येत असेल तर DC जनरेटर. आता या ठिकाणी जो सप्लाय येतो बाहेर तो AC येतो म्हणून आपण या ठिकाणी वापरलं AC जनरेटर. यालाच दुसरं नाव अल्टरनेटर असं सुद्धा आहे. मग काही जण अल्टरनेटर पण त्या ठिकाणी म्हणतात, काही ठिकाणी AC जनरेटर्स पण म्हणतात. मग आता जसं त्याची व्याख्या आहे तसंच त्याचं प्रिन्सिपल आहे. स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरता कंडक्टर ठेवला असता तो कंडक्टर फिरून काय होतं EMF तयार होतो. मग ते स्थिर चुंबकीय क्षेत्रामधून काय होतं त्या ठिकाणी त्या रेषा कट करतो, चुंबकीय रेषा कट करतो, त्यामध्ये EMF तयार होतो. EMF हा कशामध्ये मोजतात तर व्होल्टेज मध्ये मोजतात. अशा पद्धतीने हळूहळू त्यामध्ये काय होतं व्होल्टेजची निर्मिती होतो. ओके. आता हे जे या ठिकाणी बघतो आपण प्रायमरीला काय दिलेलं आहे DC दिलेलं आहे. मग याला जर समजा आपण बाहेर जनरेटर्स आहे म्हणजे काहीतरी आपल्याला ऊर्जा निर्माण करायची, म्हणजे बाहेरून काहीतरी प्रेरणा द्यायची, आपल्याला यांत्रिक ऊर्जा तयार करायची, तर त्यासाठी आपण काय वापरू शकतो AC मोटर, DC मोटर किंवा डिझेल इंजिन किंवा हाताने फिरवू शकतो, पाण्याच्या सहाय्याने फिरवू शकतो, वाफेच्या सहाय्याने फिरवू शकतो किंवा आणखी काय जे असेल त्या इतर साधनांमुळे त्याला फिरवू शकतो. ओके. कंडिशन्स काय असले पाहिजे, ज्या जनरेटरची स्पीड आहे रेटेड स्पीड 1440 RPM एवढी असली पाहिजे. मग हे जे आपण काय लावलं त्याच्याऐवजी आपल्याला AC तयार करायचं आहे, मग इथून AC मोटर लावणार का आपण नाही लावलं. त्याच्याऐवजी आपण हे डेमो आहे म्हणून या ठिकाणी DC मोटर लावली. ओके. मग DC मोटर लावत असताना याला काय लावलं 220 व्होल्ट इनपुट AC सप्लाय लावला. याचा कन्वर्ट DC मध्ये केलं. DC मध्ये या ठिकाणी लावलेलं असं ब्रिज रेक्टिफायर लावलेलं असं या ठिकाणी याला काय केलं DC मध्ये कन्वर्ट केलं. या ठिकाणी कटआउट लावलेत. या ठिकाणी इंडिकेटर्स, व्होल्टमीटर, एमीटर. व्होल्टमीटर लावलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये, पॅरलल मध्ये, एमीटर लावलं सिरीज मध्ये. असं लावल्यानंतर हे 3 पॉइंट स्टार्टर लावलं. 3 पॉइंट स्टार्टर कशासाठी तर DC मोटरसाठी. 3 पॉइंट स्टार्टरचं एक टोक असेल L, दुसरं A, तिसरं F. LAF टोक असणार. याच्यातून जो बाहेर सप्लाय येईल तो आला A1 A2 F1 F2. हे कशाचे टोक आहेत मोटरचे टोक आहेत. मग A1 आणि F1 शॉर्ट केला याला आला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह सप्लाय. A2 आणि F2 जर शॉर्ट केला याला देतो निगेटिव्ह सप्लाय. पण आता आपण स्टार्टर मार्फत देते म्हणून असं डायरेक्ट न देताना आपल्याला A2 आणि F2 शॉर्ट करायचा, त्याला निगेटिव्ह द्यायचा, बाहेरून याच्यातून आलेला निगेटिव्ह द्यायचा. A1 आणि F1. A1 म्हणजे इथं A टोकाला द्यायचं, F1 म्हणजे इथं F टोकाला द्यायचं, L पॉझिटिव्ह टोक द्यायचं. ओके. असं सप्लाय दिल्यानंतर हे काय होईल मोटर स्टार्ट होईल. कशाच्या मार्फत 3 पॉइंट स्टार्टरच्या मार्फत. हे मोटर स्टार्ट झाली. मग मोटरची व्याख्या काय विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करतं अशा यंत्राला आपण मोटर असं म्हणतो. मग हे मोटर फिरेल या ठिकाणी. ओके. म्हणजे हा शाफ्ट याच्याशी कनेक्ट आहे. कनेक्टेड केल्यामुळे याची जी स्पीड असेल ती स्पीड याच्यामध्ये येईल. याच्यामध्ये आल्यानंतर मग जसं मगाशी व्याख्या सांगितली जनरेटर्सची काय आलं यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतं. तत्व काय सांगितलं स्थिर चुंबकीय क्षेत्र. हे काय या ठिकाणी फील्ड पोल आहेत. मग याच्या स्थिर चुंबकीय क्षेत्र कसं तयार होईल पहिल्याचे हे बघून घ्या. पार्ट्स बेस, योक, फील्ड पोल. या ठिकाणी दिलेले स्टार्ट प्लेट, एंड प्लेट, बेरिंग, स्टार्ट बेरिंग, एंड बेरिंग. या ठिकाणी हा दिलेला रोटर असेल सिलेंट पोल टाईप किंवा सिलेंड्रिकल पोल टाईप. आता या ठिकाणी जर समजा आपल्याला स्थिर चुंबकीय क्षेत्र जर तयार करायचं आहे तर फील्ड वाइंडिंग असेल. मग फील्ड वाइंडिंग जर आहे तर त्याला DC सप्लाय जोडावा लागेल. मग DC सप्लाय जर जोडतोय तर ह्या जो रोटर ज्यावेळेस फिरल त्याच्यामध्ये पहिलं काय असेल या फील्ड वाइंडिंग मध्ये रिसिड्युअल मॅग्नेटिझम असेल. रिसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे शिल्लकीय चुंबकत्व आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी. मग शिल्लकीय चुंबकत्व किती असेल 8 व्होल्टेज पर्यंत. म्हणजे काहीतरी चुंबकीय रेषा या ठिकाणी वाहतात. मग पहिल्यांदा जसं जसं या ठिकाणी फिरेल तर ते चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी हळूहळू काय होईल त्या ठिकाणी आणखी त्या ठिकाणी वाढेल. कशा मार्फत याच्या मार्फत जो आपण AC सप्लाय घेतोय ना मग AC तून इथं जे 2 टोक जोडलेत बघा इथं जोडलेत हे इथं बघा याला
हे काय जोडले त्याला डायोड जोडले म्हणजे ब्रिज रेक्टिफायर जोडला AC टू DC कन्वर्ट केलं बघा याच्या ज्या वायरी आहेत ह्या वायरी कशाला जोडल्या आपण इथं फीडला कनेक्टेड केलाय म्हणजे याचा जो सप्लाय कंटिन्युअस चालू होईल तो DC सप्लाय याला इथं मिळेल कशाला फील्डला आणि जो आउटपुट आहे म्हणजे पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं म्हणजे R Y B आणि N न्यूट्रल असा सप्लाय जो तयार होऊन येईल कुठं या ठिकाणी N R Y B आणि त्याच्या मार्फत काय होईल तिथं पहिला इंडिकेटर दुसरा आणि तिसरं पहिला फेज दुसरा फेज तिसरा फेज त्याच्या मार्फत इथं लावला आपण पॅरलल मध्ये लावणार याला तर हे काय असणार या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिसेल तुम्हाला बरोबर 50 हर्ट्झ असेल 40 हर्ट्झ असेल जे काय असेल पण याचे जनरेट झालेली ती इथं या ठिकाणी दिसेल तुम्हाला शो करेल एम्पियर मीटर मग काय येईल या ठिकाणी एम्पियर फेजच्या सिरीज मध्ये इथं व्होल्ट मीटर एक फेज दुसरा फेज है ना कारण की तुम्हाला आउटपुट जर द्यायचं असेल 3 फेजचं तर 2 फेज लावा लागतील सिंगल फेज जर दाखवायचं असेल तर 1 फेज आणि 1 न्यूट्रल लावा लागेल इथं तयार होतं म्हणून ते ऑप्शन आहे जर 3 फेजचं असलं तर दोन्ही फेज तुम्हाला लावा लागेल नंतर कटआउट लिहिलेले 1 2 3 MCB मार्फत हा बाहेरचा सप्लाय जो आउटपुट आहे तो या ठिकाणी आपण काय करू शकतो कंट्रोल करू शकतो त्याला चालू आणि बंद करू शकतो मग आता या ठिकाणी बघू की हे जे दिलेले आहेत तुम्हाला हे बघा इथं हे जे याला काय म्हणतो आपण स्लीप रिंग म्हणतो याच्यासाठी लागण्यात येणारे जे मशीनचं जे आहेत तर हे किती दिलेलं आहे DC शंट जनरेटर दिलेलं आहे किंवा याला आपण मोटर सुद्धा म्हणू शकतो तर काय झालं की या ठिकाणी आता इथे मोटर लावली ना म्हणून मोटर लावली या ठिकाणी तर 5 HP ची मोटर आहे टाईप 440 म्हणजे सॉरी व्होल्टेज RPM 1440 एम्पियर 15 आणि फेज 3 कारण की ही DC असल्यामुळे या ठिकाणी सायकल हे नसणार आता तेच सेम जनरेटरचं बघा मोटर जनरेटर DC टू AC वाला AC जनरेटर दिलेला आहे 3.5 व्होल्टेज 400 ते 230 म्हणजे सिंगल फेज आणि 3 फेज सुद्धा होतं या ठिकाणी RPM 1440 एम्पियर 7 सायकल 50 फेज 3 असं या ठिकाणी काय राहणार याचं नेम प्लेट दिलेलं आहे नेम प्लेट प्रमाणे आपल्याला याच्या ह्या मोटरी आपण ओळखता येतात ओके आता जो हा सप्लाय तयार होतो कसा होईल ते बघा या ठिकाणी आपण मेन इनपुट सप्लाय घेतला ओके आणि याच्या मार्फत हा जर 3 पॉइंट स्टार्टरला हळूहळू झालं चालू करतो आपण ठीक आहे हळूहळू चालू केलं मशीन स्टार्ट झाली त्यांची मशीन स्टार्ट झाल्यानंतर या ठिकाणी सप्लाय जो आहे तो पण जनरेट व्हायला सुरुवात झाली असेल ओके मग आता किती झालं तर इथं पण चेक करू शकता तुम्ही बघा हे मल्टीमीटर आहे मल्टीमीटरला AC सप्लायची जोडा या ठिकाणी बघा AC ची रेंज लावली इथं कॉमन आणि इथं व्होल्टेज या ठिकाणी लावा एक न्यूट्रलला एक फेजला आउटपुट इथे का किती येतं जवळपास 156 या ठिकाणी किती येतं 155 आणि या ठिकाणी किती येतं 142 याची स्पीड कमी आहे म्हणून व्होल्टेज निर्मिती कमी होत आहे जर याची स्पीड रेटेड स्पीड असते तर या ठिकाणी व्होल्टेज निर्मिती त्या पद्धतीने झाली असते ओके आता फेस टू फेस दाखवतो 250 आणि या ठिकाणी सुद्धा 250 260 पर्यंत दाखवले आणि इथं सुद्धा तुम्हाला ओके तिन्ही याची व्होल्टेज निर्मिती होते या ठिकाणी हेच जर का आउटपुट मध्ये घेतलं इथं पण चेक करू 150 ची तिथं मग चेक केलं ते सेम आहे या ठिकाणी 150 आणि या ठिकाणी सुद्धा ओके सेम आहे म्हणजे आउटपुट या ठिकाणी मिळू शकतं आपल्याला आता याची जी स्पीड आहे हे कमी आहे म्हणून तुमची स्पीड इथे जे आहे जेवढं व्होल्टेज तयार व्हायला पाहिजे ते या ठिकाणी तयार होत नाहीये जर याची जी स्पीड जास्त असती म्हणजे 1440 RPM ला जर असती तर याने नक्कीच तुमचा जो व्होल्टेज रेटेड व्होल्टेज आहे हा या ठिकाणी दाखवला असतं ओके AC आउटपुट आहे याच्या मार्फत आपण कुठेही ज्या ठिकाणी आपल्याला AC ची गरज आहे याची सप्लाय आपल्याला कुठे नाही पाहिजे घरामधले 90% उपकरण जे आहेत ते AC सप्लायवर चालतात आणि AC सप्लायच्या मार्फत आपण सगळे उपकरण चालू शकतो काही जे उपकरण आहेत 10% बॅटरी चार्जिंग असेल त्या ठिकाणी आपल्याला किंवा मोबाईल चार्जिंग असेल अशा ठिकाणी आपण DC वापरतो आणि बाकीचे जे सगळे आपल्याला AC वर आपण त्या ठिकाणी वापरत असतो ओके अशा तऱ्हेने काय झालं की या ठिकाणी ही प्रॅक्टिकल कंप्लीट होतो याच्यामध्ये बघितलं आज आपण DC जनरेटरचे AC जनरेटरचे पार्ट्स बघितले याचं तत्व व्याख्या कार्यपद्धत याच्यामध्ये व्होल्टेज बिल्डअप नंतर याच्यातला जो आउटपुट निघतोय तो आपण आउटपुट कुठे बाहेर वापरू शकतो अशा पद्धतीने काय झालं की यामध्ये आपण हे जे आहे
एसी ची निर्मिती केली, म्हणजे कंट्रोल पॅनल सेट DC टू AC ची आपण या ठिकाणी काय केली, निर्मिती केली. एसी सप्लाय आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. जे पॉवर प्लांट असतात एसी चे, त्याचा हा छोटा मॉडेल आहे. त्या मॉडेल मार्फत आपण या ठिकाणी समजू शकतो की एसी सप्लाय असा तयार करू शकतो. हे जर सध्या या ठिकाणी डीसी मशीनच्या ऐवजी जर डिझेल इंजिन जर लावलं असतं, त्याचं सुद्धा आउटपुट असंच आपण त्या ठिकाणी बाहेर काढलं असतं. ओके, तिथं आपण जे इथं जे याला म्हणतो प्राईम मूव्हर, ओके, हे जे आहे मेन, आणि जो आपण हा सप्लाय देतो याला म्हणतात त्या ठिकाणी याला आउटपुट देतो ना याला. तर हा याच्यामध्ये याला सप्लाय देण्यासाठी एक नमस्कार. या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील. आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेल. परत एकदा सांगेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नक्की पाठवा.